वैष्णवतो जया अवघे देवावरी माया नाही अनेक प्रमाण धन धन तृणजन पडता जळ भारी नेमान टळे निर्धारी नाही अनेक प्रमाण धन धन तृणजन तुका म्हणे याती होका तयाची भलती नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन वर्णानामर्थ संघानाम रसानाम छंद सामपे मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलत कुण्डलं सुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीश चम्राम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नि आता विठ्ठला आपल्या एको कमी कर रायमोहा या नगरीमध्ये संपन्न होत असणारा हा उत्सव बाबांचा 22वा पुण्यतिथीचा हा उत्सव आहे. 23 मध्ये मी आलो होतो. 23 मध्ये आज पुन्हा आलो आणि महाराष्ट्राची आता परंपरा झाली की मी पुन्हा येईल. फार शांततेत ऐकलं बरं, तेव्हा लक्षात येईल. आणि इकडे आल्यानंतर काय आनंद होतो.
महाराज, बीड जिल्हा जी आहे ना, ही गडाची भूमी आहे. आपल्याकडे डोंगर जे होते ना, ते डोंगर आम्ही ओसाड होऊ दिले नाही. त्या डोंगराच्या माध्यमातून आम्ही समाजामध्ये परमार्थ जुळवला. ही ताकद आहे बीड जिल्ह्याची. सध्या दुर्दैव आहे, बीड जिल्हा चुकीच्या गोष्टीसाठी ओळखला जातो. सगळ्यात जास्त गड बीड जिल्ह्यात आहेत. आणि बीड जिल्ह्यामध्ये जन्माला आलेले जे संत आहेत ना, त्या संतांची जी ताकद होती, त्या ताकदीचा अंदाज आपण करू शकत नाही. म्हणून थोडं मी दुपारी गाडीत बसता बसता विचार करत होतो. म्हटलं आज संतांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं बोलायचं आहे, कोणता अभंग घ्यावा. आता काहींचे ठरलेले असतात, त्याच्यामुळे त्यांना काळजी नसते. ठरलेलेच असतात ना, तर 2-3 असतात, त्यातलाच कोणता तरी करायचा असते. आता आमचा मला विचार असा पडतो की कोणत्या अभंगाचा नंबर लागला पाहिजे, आणि ज्याच्यासाठी आलो त्याही गोष्टीला न्याय दिला गेला पाहिजे ना. आमच्या गावात समाधी सोहळ्याचा सप्ताह होता आणि कीर्तनकारांना अभंग घेतला, शरण शरण हनुमंता. घ्यायला हरकत नाही, पण विषय संयुक्तिक असला पाहिजे. संतांचं पुण्यस्मरण आहे आणि तुम्ही भाग्यवान आहात. सगळ्या संतांचे पुण्यस्मरण लागून आहेत. पहिले आता बाबांचं आहे, त्याच्यानंतर भगवान बाबांचंही आहे, लगेच वामन भाऊंचंही आहे. 15 दिवसामध्ये 3 संतांच्या पुण्यतिथी आहेत. आणि म्हणून विचार केला, हे संत कोण होते, हे भक्त होते, हे संत कोण होते, हे वैष्णव होते, हे संत कोण होते, हे हरिदास होते. मग वैष्णव कोण आहेत याचा विचार करायचा आहे. बरं, भगवान बाबा वैष्णव होते, वामन भाऊ वैष्णव होते, खंडू बाबा वैष्णव होते. मला बाबांचं चित्र पाहिलं की फार आनंद वाटतो. आणि आज मला वैष्णव शब्दाची व्याख्या करायची, अनिल भाऊ, नीट आहे का? तुकोबारायांनी केली, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. पण मला त्या पद्धतीनं थोडीशी चांगली करायची आहे. मी आता 2-3 दिवसापूर्वी या अभंगाला घेतलं होतं, पण त्याच्यामध्ये मी वैष्णवाचं महत्व काय आहे हे मांडलं. आज मला वैष्णव कोण आहेत हे मांडायचं आहे. आणि म्हणून शांत चित्ताने ऐका. आय वॉन्ट युअर अटेन्शन. तुमचे कान जे आहेत ना, ते आता 1.25 तासच उरलाय. वेळ तर फार लवकर जाते, म्हणून तर घड्याळ मला आवडत नाही. म्हणजे दुसरा अर्थ घेऊ नका बरं. विठ्ठला विठ्ठला. ती वेळ, आणि वेळेचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. वेळ जी आहे ना, ती शिकवते, पण वेळेवर नाही शिकवत, वेळ गेल्यावर शिकवते. वेळ गेल्यावर शिकवते. प्रत्येक म्हाताऱ्या माणसाला असं वाटते की नाही, आपण काहीतरी चांगलं करायला पाहिजे होतं, करू शकलो नाही. पण समजते कधी, कळेना अंतर काढे मी नाही म्हणत
तुकोबारायच म्हणतात. कधी कळू येते? बरं, त्यावेळेस कळू येऊन महत्व काय? शरीर साथ देत नाही. शरीर साथ देत नाही. ऐकावं वाटते पण कानं म्हणतात अजून आवाज वाढव. आता काय माईक फोडता का? आता आवाज किती वाढवावा? कानं तुझे खराब झाले. कानं जेव्हा चांगले होते तेव्हा हे नाही ऐकलं, निंदा ऐकल्या. कानं तेव्हा चांगले होते तुझे, तू नाही ऐकलं. आणि मला मराठवाड्यामध्ये आल्यानंतर फार आनंद येतो. का आनंद येतो? तुम्ही वारकरी संप्रदायाची एक निष्ठा आहात. कि छान वाटते ना असं मंडप पाहिल्यानंतर, असे टाळकरी पाहिल्यानंतर आनंद वाटतो. आम्ही असं पाहत नाही अशातला विषय नाही. बरं, आमच्या विदर्भात थोडीशी अडचण आहे, कारण की तिथं निष्ठा एक नाही. तिथे निष्ठा एक नाही. आणि पतिव्रता कोणाला म्हटलं जाते? पतिव्रते जैसा, जी एकनिष्ठ असते तिला पतिव्रता म्हटलं जाते. तसं भक्त कोणाला म्हटलं जाते? जो एकनिष्ठ आहे. त्याला देवाशिवाय दुसरं काही आवडत नाही. माझी तुम्हालाही विनंती आहे, कीर्तन ऐकत असताना कीर्तन देव आणि संत यांच्यासाठी ऐकायची असतात. कीर्तन मनोरंजनासाठी नसतात. कीर्तन मनोरंजनासाठी नसतात. एखाद्या कीर्तनकारानं फार तुमचं मनोरंजन केलं म्हणजे तुमची फक्त एक विषयाची भूक भागवली जाते, पण तुम्ही कोरे राहता. तुम्ही कोरे राहता. खंडूजी बाबा म्हणून मोठे नाही झाले. खंडूजी बाबा म्हणून मोठे नाही झाले. आणि कदाचित तुम्ही ऐकलं असेल की नाही मला माहित नाही, पण बाबांचा काय अधिकार होता सांगू तुम्हाला. बाबांचा अधिकार, आमचे आदरणीय, ज्यांचं माझ्यावर फार स्नेह आहे, गुरुवर्य पूजनीय नामदेव महाराज शास्त्री यांनी आता पिंपळनेरच्या गडाच्या सप्त्यामध्ये एक गोष्ट सांगितली होती. आणि ते बोलले होते, हे मी पहिल्यांदा सांगतोय, ते बोलले होते की कुठेतरी एका ठिकाणी कीर्तन होतं आणि त्या कीर्तनामध्ये खंडू बाबा येऊन बसलेले होते. आणि खंडू बाबांनी शास्त्रीजींच्या गालावर असा हात फिरवून सांगितलं, पोरा, तुझ्यामध्ये आम्ही भगवान बाबाला पाहतो. त्यावेळेस गडावर बसणं वगैरे, गादीवर बसणं हा कोणताही विचार डोक्यामध्ये नव्हता. पण त्यांच्याकडं ती दृष्टी होती. त्यांनी पाहिलं होतं. वेळेच्या पहिलेच त्या दृष्टीनं ओळखलं होतं. याला खंडू बाबा म्हणतात. याला म्हणतात. ती दृष्टी आहे त्यांच्याकडं. आमच्याकडं डोळे आहेत आणि त्या डोळ्यानं काय पाहावं हेही कळत नाही. कळत नाही. संतांकडं ज्ञानदृष्टी आहे. त्या दृष्टीनं त्यांनी पाहिलं, सांगितलं. त्यावेळेस गुरुवर्य पूजनीय नामदेव बाबा शास्त्री यांचे वाक्य होते की मला हे सांगत असताना माझ्या अंगावर काटा उभा राहून राहिला. आणि कडक होते. कडक होते. फार फार कडक होते खंडू बाबा. नामनिष्ठ होते पण प्रेमळ होते. प्रेमळ होते. नारळ वरतून दिसायला कडक दिसत असलं, आतमध्ये जो आहे ना गोडपणा आहे. आमची अडचण काय आहे? वरून जे चांगले गुळगुळीत दिसतात आम्ही त्यांनाच गोड समजतो. ते गोड नसतात. ते गोड नसतात. आणि आपलं दुर्दैव आहे का जे आपल्या कामाला येत नाही तर ते आपण देवाला पावलं म्हणून म्हणतो. नारळ खराब निघालं तर आपण काय म्हणतो? पावलं. असे बरेच नारळ खराब आहेत. माझा मुद्द्याकडे लक्ष द्या बरं. कोण आहेत खंडू बाबा? कोण आहेत भगवान बाबा? कोण आहेत वामन भाऊ महाराज? आता 400 किलोमीटर वरून येऊन तुम्हाला सांगणं म्हणजे नानी के आगे ननिहाल की बात आहे. तुम्ही माझ्या याच्यातले हे ज्येष्ठ लोक जे आहेत ना, हे आमचे, यांनी पाहिलं असेल या लोकांना. आणि 22 वर्षापूर्वी बाबा गेले म्हणजे तुम्ही सगळ्यांना तुमचा अनुभव आहे. मी नसेल पाहिलं, पण माझ्यावर काय आहे? माझ्यावर या संत महात्म्यांची कृपा खूप आहे. नवनाथ भाऊ, मी शिक्षण क्षेत्रातला माणूस आहे.
आणि आयुष्यामध्ये असं कधी विचारही केला नव्हता की आपल्याला कीर्तनकार वगैरे बनायचं. काही संबंधच नाही, घेणं देणंच नाही. पण तरी का बनलो याचं कारण आहे, दोन्ही कुळामध्ये वारकरी संप्रदायाचा ओलावा भेटला. माझे आजोबा, वडिलाचे वडील जे होते, त्यांनी 22 वर्ष पंढरपूरची महिन्याची वारी केली. आणि माझी आई जी इथेच पाडळीला राहते, माझं मामकूळ सानपच आहे, मी सानपाचा भाचा आहो. भगवान बाबाही सानपच होते, मी सानपांचा भाचा आहो. आणि हे मला काही सांगायचं किंवा मी कोणी मोठा हे सांगण्यासाठी नाही, आमच्या आजीला भगवान बाबा मुलगी मानत होते, मुलगी मानत होते. कदाचित ते काहीतरी संतांचा कृपा आशीर्वाद उतरला, त्याच्यामुळं मी या गादीवर उभा आहे, त्याच्यामुळं तुम्ही माझ्यासाठी बसलेले आहात. किती आनंदानं करता हो तुम्ही. हे तुमच्यावर संताची कृपा आहे. तुमच्यात असणारा हा जिवाळा जो आहे ना, हा आपला समजू नका, खंडोबाबाची कृपा समजा. आल्याबरोबर फटाके लावणं, नवरदेवा बनल्यानंतर फक्त एकच वेळा असा सोहळा होतो. महाराज लोकांचे असे रोजच सोहळे आहेत, तरी लोक म्हणतात महाराज लग्न कधी करतात. विठ्ठला विठ्ठला. आमचा अडचण आमची समजून घ्या. आम्ही संसारी आहो आणि दुसऱ्याचा परमार्थही आम्हाला सहन होत नाही. मग महाराज तसं राहू नये. एक बाई तर म्हणे मला ब्रह्मचारी राहिलं तर दोष लागते. म्हटलं सगळ्या मंदिराचे कळस आमच्या हाताने बसवले जातात, मग दोष लागते म्हणून बोलवतात का? त्या मुलीला शांत करा, ती का नाही तुमचं सगळ्याचं कल्याण करून टाकेल. ती तुम्हाला कोणालाच कीर्तनाचा आनंद नाही. तिची जी आई वगैरे असेल तिनं मागं जाऊन बसा तिला, विठ्ठला कोणाचंच नाही आहे का ते? म्हणजे न्यावं लागेल का मला गाडी? तुम्ही सप्ताह चांगला करता, पण हे थोडी अडचण आहे बरं तुमची. मी काही बरं बोलण्यासाठी आलो नाही, खरं बोलण्यासाठी आलो. कीर्तन कशासाठी असते? संसारात तर चालूच आहे ना, कलकल कलकल कलकल. आणि असे अनुभव माझ्या वाट्याला येत नाहीत. टाचणी पडली तरी आवाज येणार कीर्तन पटतात मला. टाचणी पडली तरी तुमचं एकाग्रता, तुमची हीच तर अडचण आहे. सगळीकडेच लक्ष आहे म्हणून लक्षात येत नाही. नीट आहे का? माझा प्रवाह काय होते, भजनी विक्षेप त्याची पण मरण होते. आणि आमचे कीर्तन काही असे रट्टे मारून पाठ केलेले नाहीत ना. तो गंगेचा प्रवाह आहे, मग तुम्ही थांबवला तर ते फुटते ना, त्याच्यामुळे अडचण येते. माझा विषय हा चालू होता, संतांकडं एक ताकद आहे. आणि माझी तरुण पोरांना विनंती आहे, विशेष करून तरुणांना. आत्ताच नाताळ झाला आणि नाताळामध्ये बरेच जणांचे मी ते इंग्रजी मधले स्टेटस पाहिले, त्यांनी आपल्या पोराला सांताक्लॉजचा ड्रेस घालून दिला. एक गोष्ट लक्षात घ्या, भारताची भूमी नाताळाची नाही आहे, टाळाची आहे. अजून एक गोष्ट बोलू, भारताची भूमी ही सांताक्लॉजची नाही आहे. भारताची भूमी ही संतांना क्लोज होण्याची आहे. संतांच्या जवळ जा, संतांच्या जवळ जा. आणि संतांच्या जवळ गेलं तर फायदा होतो. कोणता फायदा होतो? अजून वेगळं सांगतो. शाळेमध्ये तुम्ही गेले तर शाळेमध्ये एक शिकवलं जाते, काटकोण कशाला म्हणतात. शाळेमध्ये तुम्ही गेले
दुसरं शिकवलं जाईल विशाल कोण कशाला म्हणतात. शाळेमध्ये तुम्ही गेले तिसरं शिकवलं जाईल त्रिकोण कशाला म्हणतात. शाळेमध्ये तुम्ही गेले चौकोन कशाला म्हणतात. हे सगळं शिकवलं जाईल, पण शाळेमध्ये आपले कोण हे शिकवता येत नाही. आपले कोण हे शिकवणारे संत आहे. बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती. These are not my words. हे शब्द जगद्गुरु तुकोबारायांचे नाटाचे अभंगातले आहे. बैसता संताचे संगती, कळो येईल कमळापती, आपुले कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. आज मोठ्या मोठ्या श्रीमंताचे मायबाप, मोठ्या मोठ्या सुशिक्षित लोकांचे मायबाप वृद्धाश्रमामध्ये आहे. वृद्धाश्रमामध्ये. आणि या काळामध्ये आपलेपणा वाढवणारे संत आहेत. या काळामध्ये जिव्हाळा वाढवणारे संत आहेत. 400 किलोमीटर पलीकडचा व्यक्ती तुमच्या सोबत कनेक्ट होतो, याचं कारण आपण काही घेणं देणं आहे का? याचं कारण एकच आहे, खंडूबाबाच्या जिव्हाळ्यानं जोडलो. जोडणं परमार्थ आहे, तोडणं. बीड जिल्ह्यानं याच्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. संतांनी एकत्रित केलेला समाज जर आपण तोडत असू तर याच्यासारखं मोठं पातक नाही. आणि आज हिंदू धर्माचं दुर्दैव आहे, आम्ही समाज तोडून राहिलो. हे चळवळ वगैरे जे असते ना, हे चुकीची सोंग आहे. हे त्यांचं काहीतरी स्वार्थ साधण्याची वळवळ आहे. ती चळवळ नसते. ती चळवळ तर केली संतांची, मिळविली मांदी, ही संतांची चळवळ आहे. मग असं संत कोणाला समजायचं? कोणाला समजायचं? कोणाला समजायचं? तर असं संत कोणाला समजायचं हेच तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या.
वैष्णव कोण आहेत तुकोबाराय व्याख्या सांगतात. आता माझी व्याख्या ऐक. तुकोबारायांच्या आशीर्वादानं बरं, माझी काही लायकी नाही तितकी, तुकोबारायांच्याच आशीर्वादानं. आणि मी सगळं जोडून देईल प्रमाणासहित, सगळं जोडून देईल. पहिली व्याख्या, वय शब्दाचा अर्थ घ्या, ज्याचं जीवन वैराग्यमय आहे तो वैष्णव आहे. पण वैराग्य म्हणायचं कशाला? कारण की आजची परिस्थिती अशी आहे, वैराग्याचा आव आणला जातो, आव आणला जातो, आणि लोक कशात फसतील याचा नेम नाही. वैराग्य नेमकं म्हणायचं कशाला? आमच्याकडे एक कथाकार आहे, तर ते आता काय होते, प्रकाश झोतात येण्याकरता वेगळं काहीतरी करावं लागते ना. प्रकाश झोतात येण्याकरता वेगळं काहीतरी करावं लागते ना. मग अभंग तर सगळेच म्हणतात, अभंग म्हणून प्रकाश झोतात येत नाही, तर मग कोणतं तरी गाणं म्हणायचं. माणूस काहीतरी वेगळं वाटते ना. आमचं दुर्दैव काय आहे, आम्ही त्या ट्रेंड मध्ये जातो. हे सगळीकडेच आहे. मधात वारकरी संप्रदायात ट्रेंड आला, पहिले पिंगळा आला नव्हता का? पहिले आमच्या विशाल महाराजांनी चांगला म्हटला तर तो प्रसिद्ध झाला. मग सगळ्यांनाच म्हणणं सुरू केलं. बरं, काही संबंध नव्हता तरी पिंगळा येत होता. नंतर आता एक ट्रेंड आला, तीन बाण के धारे तीन बाण. काही संबंध नसतो तरी तो येतो. कशासाठी? आम्हाला लोकांना केवळ प्रभावित करायचं आहे, आकर्षित करायचं आहे. आणि आकर्षण जे असते ना ते उपयोगाचं नसतं. मग त्याचंही काय होतं, त्याला वाटलं असं काही करून तर येत नाही. मग त्यानं काय केलं, मग माझ्यापाशी त्याचा एक शिष्य आला, मला म्हणे आमच्या महाराजाला भेटायला चला. म्हटलं बघ कशासाठी? तर म्हटलं कुठं काही योग आला तर मी येतो ना, मी काय नाही थोडी म्हणतो. नाही म्हणे, वैशिष्ट्य आहे काय, जेवण नाही करत, जेवण करत नाही. म्हटलं असं कसं काय शक्य आहे? कलियुग आहे, आपला प्राण जो आहे तो अन्नमय कोशातला आहे, मग त्याच्याशिवाय कसं काय राहू शकेल? जेवण नाही करत. तर म्हटलं मग काहीच खात नाही? नाही, बदाम काजू भरपूर खातात. आता बदाम काजू खुर्मा खाल्ल्यावर कशाला भूक लागते? आमच्या जगन नवनाथ भाऊन मगाच आणून दिल्या. म्हणलं जमलं गड्या, आता काही 9 काय 9:30 वाजले, जेवायला तरी काळजी नाही, तोपर्यंत आपलं टाणटून टुमटुम. आव आणला जातो. साधू त्याला म्हणतात जो ऍज इट इज, जसा आहे तसा, जसा आहे तसा. आव आणलेलं नाही. आणि तुम्ही त्याची वरची कृती पाहून त्याला वैराग्यवान समजू नका. अजून वेगळं सांगू, तुम्ही वैराग्याच्या मागं नाही लागलं पाहिजे, वैराग्य तुमच्या मागं लागलं पाहिजे. ही ज्ञानेश्वरी आहे. वैराग्य दवडिता पाठी लागे, ही ज्ञानेश्वरी आहे. तुम्ही काय वैराग्यवान बनायचं आहे? काय वैराग्यवान? बरं काय सोडता? काय सोडता? म्हणजे हा आपला किती, माझा विशेष करून तरुण पोरांना, तरुण पोरं नवरात्रामध्ये चप्पल घालत, जे चमडीला तपाच्या माध्यमातून जर झालं तर देवी कृपा करेल. पण चप्पल न घालता एखाद्या दुसऱ्या मुलीकडं चुकीच्या नजरेनं त्या चमडीकडं पाहत असेल तर कोणता तप फायदा होईल? कोणता फायदा होईल? नाही. मग त्याच्यापेक्षा तिच्याकडं पहा, हे वाईट नाही आहे. पण पाहत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना जसं कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडं पाहिलं होतं, तसं पहा, आमची आई इतकी सुंदर असती तर आम्ही सुंदर दिसतो. हे पाहणं आहे, असं पहा. अजून एक थोडस वेगळं सांगतो मी तुम्हाला. वरची कृती पाहून समजू नका. असंच आम्ही जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर सुंदर वाढणं चालू होतं.
मस्त मिरचीचे भजे होते, लंबे लंबे मिरचीचे भजे. आणि मग त्याला वाटलं की महाराजाला जमते की नाही. म्हणलं बाब काऊन नाही जमत, टाक, मला काय रोग झाला. हा, येऊ दे येऊ दे, चांगलं आहे, खाल्लं पाहिजे, चांगलंच. मग मी खात होतो, पण माझ्या पलीकडे एक बसलेले होते, ते नव्हते खात, ते खात नव्हते. आणि सगळ्याला ते नवर, सगळेजण भजे खाऊन राहिले, त्याला म्हणते साधू ते खाऊन नाही राहिले रे, ते खाऊन नाही राहिले, ते खाऊन नाही राहिले. माझाही स्वभाव मोठा विच्च काय थोडासा. मला माहित होतं महाराजाची माहिती काढायची असेल तर त्याच्या सोबतचा जे असते त्याला विचारलं पाहिजे. मी त्याला विचारलं, म्हणलं का हो खरंच ते त्याला जमत नाही का. कसं जमल म्हणे, महाराज मूळव्याध झाली ना. ज्याला मूळव्याध झाली त्याच्यामुळं तो भजे खात नाही, त्याला तुम्ही वैराग्यवान समजता. आपण किती हुशार आहोत. वैराग्याचा आव आणणारे वैराग्यवान नसतात. वैराग्यानं स्वतः तुमचा स्वीकार केला पाहिजे. हे माझं मत नाही आहे. वैराग्य दवडिता पाठी लागे हे ज्ञानेश्वरीचं मत आहे. आणि मी आता याच्या माध्यमातून तुम्ही वैष्णव बनले पाहिजे. तर मग वैष्णव कसं बनायचं, तुम्ही काही सोडू नका. वैराग्याची एक फार चांगली व्याख्या सांगतो अनिल भाऊ, फार चांगली व्याख्या. वैराग्य शब्दाचा अर्थ काही सोडणं नाही, जे सगळ्यात चांगलं आहे त्याला पकडणं म्हणजे वैराग्य. पा पट्टे का विठ्ठला प्लीज, फार महत्वाचं आहे बरं. पुस्तकात शोधून सापडणार नाही. आज कीर्तन करून विशाल महाराज बडे गेल्यानंतर पुन्हा हे, आणि पुन्हा मलाही सांगता येईल की नाही हाही प्रश्न आहे. ते काय चालेल कधी काय, मला कधी कधी नंतर माहित पडते का हे मी सांगितलं. थोडस ऐका. 19-20 वर्षाची तपश्चर्या केली, दुसरं काही केलं नाही, हेच केलं म्हणून येते ते. आणि ते देण्यासाठी 400 किलोमीटर आलो. जे सर्वश्रेष्ठ आहे म्हणून डोळ्यानं पाहू नका असं नाही, मग चांगलं पहा. मग काय आहे चांगलं, आम्ही सर्वश्रेष्ठाचा स्वीकार कधी करतो माहित आहे, जे चुकीचं आहे त्याचं स्वरूप लक्षात आल्यानंतर. त्याचं स्वरूप लक्षात आलं पाहिजे. तैसे संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता, आणि नंतर वैराग्य दवडता पाठी लागेल. जी वस्तू अनित्य आहे ती तुम्हाला सुख देऊ शकत नाही. साखर सुख देऊ शकली असती तर सगळ्यांना दिलं असतं ना, नाही देऊ शकत. भजे सुख द्यायचं असतं तर ते सगळ्यांनाच दिलं. नष्ट होणारी वस्तू जी आहे ती सुख देत नाही. जी वस्तू अविनाशी आहे ती सुख देते. अविनाशी असेल ते सुख देते. कीर्तन कोणाला सुख देत नाही. बरोबर. मी अजून एक वेगळा प्रश्न विचारतो, अजून वेगळा प्रश्न. कीर्तन ऐकून लोक सुधारतात की नाही, जाऊ द्या, बिघडतात का? नामस्मरण केल्यानंतर काय मिळते, काय मिळते, काय मिळते? अहो, साधी नाशवान वस्तू जी आहे त्या वस्तूचं स्मरण केलं तर त्याचे प्रभाव पडायला सुरुवात होते.
तुम्ही चिंच पाहिली ना? मी फक्त चिंचेचं नाव घेतलं तर इथं बसलेल्या 70%च्या तोंडाला पाणी आलं. साध्या चिंचेचं नाव घेतलं तर 70% लोकांच्या तोंडाला पाणी येते. त्या माझ्या देवाचं नाव घेतलं तर काय वाईट जाईल? काय वाईट होईल सांगा ना? सर्वश्रेष्ठ. बरं, ज्याचं आम्ही नाव घेतो, पोराचं नाव घेतो, पोरगा म्हणते मा बुड्याला काही समजत नाही. पोरगा म्हणते माझ्या बुड्याला काही समजत. आम्ही बायकोचं नाव घेतो, बायकोवर प्रेम करतो. आमच्या शास्त्रीजींनी एका कथेमध्ये, आपल्या भावकथेमध्ये सांगितलं होतं की तुकोबारायांच्या पत्नीनं तुकोबारायांना बोलली, आणि हे शब्द आहे. तुकोबारायांनी चरित्र सांगितलं त्याच्यामध्ये. एक दिवस तर अशी बोलली, तुम्हीच्या सोबत लग्न झालं म्हणजे तुमचं माझं काहीतरी मागच्या जन्माचं वैर होतं, त्याचा बदला घेण्यासाठी तुम्ही माझा नवरा बनून आले. तो संसाराचा ताप होता. तुकोबाराय काही करत नव्हते, तिची चिडचिड व्हायची, त्याच्यामुळं ते बोलले. आणि ते बोलल्यानंतर एक लग्न झालेला होता. ते म्हणे काय हो तुम्ही असं बोलले? तुकोबारायाची पत्नी किती श्रेष्ठ होती. अरे म्हणे ते श्रेष्ठ होती का कनिष्ठ होती हा विषय नाही आहे, ती तसं बोलली. म्हणे तुमचं लग्न झालं नाही म्हणून तुम्हाला कळत नाही. पत्नीच्या तशा बोलण्यातही प्रेम असते. हे खरं आहे का? 99% बायका असंच म्हणतात का आमच्या यांना काही समजत. याचा अर्थ काय आहे? यांना अक्कल. जी आपली अक्कल काढते तिला आम्ही प्रेमानं नाव घेतो, आणि आम्ही ज्याचं नाव घेत नाही तरी जो आम्हाला राहू देतो त्याचं नाव आम्ही घेत नाही. किती हुशार. सर्वश्रेष्ठ. त्याच्यापासून त्रास नाही, तो तुमचं वाईट करत नाही. म्हणून वैराग्य शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. मला निगेटिव्ह व्याख्या पटत नाही. निगेटिव्ह व्याख्या नाही, हे सोडा ते सोडा हे सोडा. अरे काय काय सोडायचं? आपण काय पाप केलं का? याला सोडून द्या, ते सोडून द्या, हे सोडून द्या. नाही, चांगला आनंद घ्या. महाराज मी काल येता माझी इच्छा झाली, तुम्ही एका चांगल्या ठिकाणी गुपचूप खाल्ले. ते फुगे पाणीपुरी खाल्ली मी. एका विचाराने यांना, मी काही लपवत नाही, खाल्ली. इच्छा झाली, काऊन नाही खायची? लोक चुकीचं खातात, आणि चुकीचं खातात तर त्याचा अभिमान आहे त्याला. मी आता रस्त्याने येत असताना एक हॉटेलचं नाव पाहिलं, हॉटेल बकासूर. होतं ना, आहे ना इथेच जालना, या तुमच्या याच्यावरच आहे, अंबड जालना रोडला हॉटेल बकासूर. ते कशासाठी ठेवलं मी रस्त्यात येता विचार करत पडलो. म्हणजे बकासुरासारखे खातात ते इथं येतात का? म्हणजे बकासूर म्हटलं कोणाला? वाईट खाऊ नका. चांगलं जे आहे ना ते चांगलं आनंद घेऊन खा. माझे शब्द नाही, तुकोबारायांचे शब्द आहे. सुखे खावे अन्न, सुखे खावे अन्न, इंद्रियांचा विषयाकडे गेलेला जो कल आहे, प्रवाह आहे, तो प्रवाह भगवंताकडे वळवा.
तो प्रवाह संतांकडे वळवा. वैराग्य आहे, वैराग्यमय जीवन. दुसरा आहे का, वैर भाव रहित ज्यांचं जीवन आहे ते वैष्णव आहे. वैर नाही केलं कोणाचं. ज्यांनी त्रास दिला त्यांनाही. एक साधू असेच चालले होते आणि त्या साधूला गावातल्या लोकांनी त्रास दिला. त्रास दिल्यानंतर थोडीशी चिडचिड होणं स्वाभाविक आहे. आपण माणसं आहोत. ज्ञानोबारायांच्या मुक्ताबाईच्या झोळीतलं पीठ जेव्हा सांडून दिलं, खापर जेव्हा फोडून टाकलं, तेव्हा ज्ञानोबारायांनी सुद्धा ताटी लावली होती. चिडले नाही कोणावर, पण ताटी लावली होती. त्यांनाही वाटलं. एक जण म्हणू लागला, महाराज कशाला सहन करता, काय घेणं ते नाही, कशाला सहन करता, कशाला सहन करता. दोघ जण चर्चा करत करत जात होते. तिथं एक आंब्याचं झाड होतं आणि त्या आंब्याच्या झाडाला एका पोरानं गोटा मारला. गोटा मारल्यानंतर आंब्याचं फळ खाली पडलं. पोरानं आवडीनं खाल्लं. ते संत म्हणू लागले, झाडाला गोटा मारला तर झाड आंबा देतो, मला जर गोटा मारला तर मी काहीतरी लोकांना चांगलंच दिलं पाहिजे. झाड काय ताकद आहे त्याच्यामध्ये, पण त्याला दगड मारल्यानंतर तो जर फळ देतो. आम्ही संत आहोत. आम्ही कोण आहोत? आम्ही साधू आहोत. आणि साधूचं जीवन जे आहे ना, ते अविरोधी जीवन आहे. सगळ्यात मोठा वैष्णव कोण आहे माहित आहे? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ वैष्णवातला सगळ्यात मोठा वैष्णव आहे भगवान शंकर. आणि भगवान शंकरापाशी जे राहतात ना, त्यांच्यामध्ये सुद्धा वैर नाही. ऐका, भगवान शंकराचं वाहन काय आहे? नंदी. आणि भगवान शंकराची पत्नी पार्वतीचं वाहन सिंह. सिंहाचं नंदीचं पट्टे का? विरोधक आहेत एकमेकाचे, वैरभाव आहे. पण ते दोघं शंकरापाशी आहेत म्हणून वैरभाव विसरले. अजून सांगतो तुम्हाला. भगवान शंकराचं मोठं पोरग कार्तिकेय, त्याचं वाहन. आणि दुसरं पोरग, त्याचं वाहन उंदीर. आता मोर उंदराला सोडते का? मोर उंदराला सोडते? मोर उंदराला सोडते नाही. अहो, हड्डी जर दिसली तर कुत्र सोडते का? जे हड्ड्या सोडत नाहीत ते कुत्रेच असतात. विठ्ठल विठ्ठल. काही जण मोठे विचित्र हसले. मी कुत्र्याचं बोलतो ना, कुत्र हड्डी सोडते का? कुत्र आहे ना ते, हड्डी सोडत नसते, त्यालाच तर कुत्र म्हणतात. मी काही खोटं बोललो? ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. खंडोबाबाच्या पुण्यतिथीच्या दिवशी महाप्रसाद आहे. माझे हात जोडून विनंती आहे, आपण सगळे हिंदू आहोत, सनातनी आहोत. विनोबा भावे यांनी व्याख्या केली होती, जो हिंसेपासून दूर आहे तो हिंदू आहे. वैरभाव शब्द सांगतोय ना मी तुम्हाला. हिंसा कशी काय करावी वाटते हो? आमच्या जिभेचे चुसले पुरवण्याकरता आम्ही हिंसा करून जर काही करत असू तर आपण माणसं आहोत? आपण माणसं आहोत?
आमच्यातला ओलावा जो आहे ना, तो ओलावा हरपत चालतो. संत 5 वस्तू देतात. संत 5 वस्तू देतात. सगळ्यात पहिलं अश्रू देतात. अश्रू देतात. अश्रू त्याच्याच अंतःकरणामध्ये येतात. अश्रू त्याच्याच डोळ्यामध्ये येतात ज्याच्या अंतःकरणामध्ये ओलावा आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये संवेदना आहे. आम्ही मग येत असताना आमच्या गाडीच्या समोर एक गाडीवाला होता आणि बेडमध्येच त्यानं एका कुत्र्याला टायर खाली दाबून टाकलं. तो कुत्र बिचारा ओरडत होता. हा थांबलाही नाही. समोर जाऊन थांबला. मी पाहिलं त्याच्याकडं. तो हसत होता. हसत होता. एका जीवाला आम्ही त्रास देऊन राहिलो. आमच्यामुळे त्रास होऊन राहिला. 2 मिनिटं गाडी बाजूला घेऊन त्याला काय झालं बघितलं पाहिजे ना. माणुसकी राहिली नाही हो. माणुसकी राहिली नाही. ही फार मोठी समस्या आहे. कोण आहे? मोर आहे आणि दुसरं वाहन उंदीर आहे. भांडणं करत नाही, सोबत राहतात, वैरभाव राहत नाही. संतापाशी कोणता वैरभाव आहे? कोणता वैरभाव आहे? कितीतरी व्याख्या सांगता येईल. फक्त या वैष्णव शब्दावरच कीर्तन होऊन जाईल. मला आज विस्तारानं सांगायचं आहे. कदाचित या वैष्णव शब्दाची व्याप्ती जी आहे तीच खंडोबाबाला देण्यासाठी आलो. कारण की ते सगळे लक्षण खंडोबाबामध्ये आहे. सगळे आहे. मी जोडू शकतो. मला पूर्ण चरित्र माहित नाही, पण संतांचे डोळे सांगतात. संतांच्या डोळ्यामध्ये कोणाविषयी वैर दिसतच नाही. आणि बघा, ज्याच्याकडं वैर नाही त्याला सगळं भेटते. हे मी म्हणत नाही, तुकोबरायांचे सुद्धा शब्द आहे. निर्वैर होणे साधनाचे मूळ. निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, साधन बरवे हेची एक. आमची भक्ती म्हणजे नेमकं काय आहे? जे जे भेटे भूत ते ते मानिजे, हीच भक्ती आहे ना. ज्याच्या हातानं देव जेवत होता त्या नामदेव महाराजांना नंतर कुत्र्यातही देव दिसू लागला. आम्हाला माणसातला माणूस दिसत नाही. काय म्हणून घ्यायचं आम्ही? स्वतःला काय म्हणून घ्यायचं? आणि हे सगळं का होऊन राहिलं माहित आहे? चुकीच्या खानपानामुळं. चुकीच्या खानपानामुळं. जे मांसाहार करतात, तुम्हाला जर कदाचित माहित नसेल तर विज्ञानाचे तुम्ही संशोधन करा. ती जे बोकड असते ना, बोकड जन्म झाल्याबरोबरच आईच्या अंगावर पाय उलट करते. त्याचं मांस खाल्ल्यानंतर आमची काय वृत्ती होणार? आज आम्ही बातम्या पाहतो. त्या कल्याणच्या जवळची कोणती तरी बातमी होती की एका बापानं मुलीवर बलात्कार केला. त्या आमच्या अकोल्यापासची बातमी होती का एका मुलानं दारू पिऊन स्वतःच्या आईवर बलात्कार केला. अजून काय पाहायचं आहे? काय पाहायचं आहे? 5300 वर्ष कलियुगाची व्हायची आहे. अजून 4,35,000 वर्ष आम्हाला पाहायचे आहे. हे पाहायच्यासाठी जिवंत आहोत आम्ही. याच्याकरता खंडूबाबांनी, याच्याकरता भगवान बाबांनी, याच्याकरता वामन भाऊ महाराजांनी परिश्रम केलं. याच्याकरता केलं. आज आपल्यावर उपकार आहे. हे संत जे होते ना, हे संत आले म्हणून आपण माणसात आलो. तरी अजून काही माणसं जनावरे सारखे करून राहिले. त्यांना कोणी आणावं तालावं? कोणी आणावं? माझे हात जोडून हिंदू युवकांना, युवतींना विनंती आहे, उद्या तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. कोणी येणार नाही तुम्हाला वाचवायला. तुम्हाला वाचवू शकणार जर कोणी असेल तर ते संतांचे विचार आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये वैरभावच नाही. मला तर ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानदेव वैष्णव मोठा वैष्णव आहे. सगळ्यात मोठा वैष्णव आहे. का मोठा वैष्णव आहे? ज्या धर्म व्यवस्थेनं स्वतःच्या मायबापाला देहांत प्रायश्चित दिलं, त्याच धर्म व्यवस्थेची माय बनले ज्ञानेश्वर महाराज. किती मोठे पण आहे. का बनले? वैरभाव नाही. वैरभाव नाही आहे. ज्यानं अभंग बुडवले त्याच रामेश्वर शास्त्रीला स्वतःच टाळकरी केलं. वैर नाही आहे. आम्ही त्याच वारकरी संप्रदायात आहोत, पण दुसऱ्याचे कीर्तन कसे रद्द करता येईल याचा आम्ही विचार करतो.
त्याले काय येते, तुले लय येते, दिसूनच राहिलो. मी टीका करतोय किंवा काही करतोय असा तुम्ही अर्थ करू नका. मी इतका लहान नाहीये, माझं नाव विशाल आहे. नुसतं नावच विशाल नाही आहे, आडनाव बी बडे आहे. नावासाठी तर जगावं लागल, नाव तर सार्थक करावं लागेल. इतके हलके विचार घेऊन फिरण्यासाठी नाही आलो मी याच्यामध्ये. वैरभाव नाही. महाराज अजून संताची एक व्याख्या सांगतो, ज्यांच्यामध्ये वैमनस्य नाही. पहिली व्याख्या सांगितली होती ज्यांचं जीवन वैराग्ययुक्त आहे. दुसरी व्याख्या ज्यांचं जीवन वैरभाव रहित आहे. आणि भगवान कृपा कोणावर करतात? कोणावर कृपा करतात? भगवद्गीता अर्जुनालाच का सांगितली? दुर्योधनाला का नाही सांगितली? का नाही सांगितली दुर्योधनाला? कारण अर्जुनामध्ये वैरभाव नाही आहे. इतका सगळा त्रास दिल्यानंतरही कुरुक्षेत्राच्या रणांगणावर उभा राहिलेला अर्जुन म्हणतो, कृष्णा हे सख्या, मी यांच्यासोबत कसं युद्ध करू? हे माझे आहेत ना, हे माझे आहेत ना, हे माझे आजोबा आहेत, हे माझे काका आहे, माझे चुलत भाऊ आहे. अरे इतकं वाईट वागल्यानंतरही जे माझे वाटतात त्यालाच गीता कळते, त्याला गीता सांगितली, दुसऱ्याला नाही सांगितली. देवही तुमचा स्वीकार करत असताना, संतही तुमचा स्वीकार करत असताना तुमच्यामध्ये वैरभाव किंवा वैमनस्य आहे किंवा नाही याच्याकडे लक्ष देतो. दुसरीकडे दुसरं नाही. तुकोबारायांचे शब्द आहेत. नाथ गोस्वामी तुलसीदास महाराजांनी देव कोणावर कृपा करतो, देव कोणाला सापडतो, याच्यामध्ये काही फार सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहेत. निर्मल मन जनम सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा. निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा. जे निर्मल आहे ते मला प्राप्त करतात. आम्ही वरतून दिसायलाच चमकदार आहोत, पण आतमध्ये तर दुसऱ्याचं चांगलं पाहून चमका उठतात. आम्हाला सुख मिळत नाही. तुका म्हणे सुख पराविया सुखे. दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणारे संत असतात. कारण आहे त्यांच्या जीवनामध्ये वैरभाव वैमनस्य भाव नाही. अजून सांगू, ज्यांचं जीवन वैदिक असते ते वैष्णव आहे. विठ्ठल आम्हाला आमच्या ग्रंथाविषयी, आमच्या वाङ्मयाविषयी प्रेम का वाटत नाही? का वाटत नाही? व्हॉट इज द रिझन? आम्ही पाहत नाही त्याच्याकडे, आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. अहो बराक ओबामा, ज्याला मराठी कळत असेल का? बराक ओबामा ज्याला मराठी कळत असेल का, त्यानं सोशल मीडियावर त्याच्या आवडत्या गाण्याची लिस्ट टाकली, त्याच्यामध्ये पसायदान आहे. बराक ओबामा त्यानं त्याच्या आवडत्या गाण्याची लिस्ट टाकली, त्याच्यामध्ये पसायदान आहे. आणि भारतात राहिल्यानंतर आम्हाला पसायदान कळत नाही. ख्रिश्चन देश कोणता? इटली. त्या इटलीमध्ये त्यांची जी मेन चर्च आहे ना, त्या मेन चर्च मध्ये सुद्धा पसायदान म्हटलं जाते. मग आज आम्हाला अनिल भाऊ म्हणत होते, परदेशातले लोक येऊन गायत्री मंत्र म्हणतात. आमच्या पोरांना माहित नाही, आमच्या पोरांना माहित नाही, मुलींना माहित नाही. आणि आम्हाला कीर्तनात विनोद पाहिजेत, आम्हाला कीर्तनात तमाशाचं फिलिंग पाहिजे. आणि चालू आहे मोठे मोठे सप्ते. वरतून लोकांना मोठे पण काय, आम्ही युट्यूब वाला आणला. आम्ही त्याला आणलं ज्यानं आम्हाला प्रभावित केलं. आम्हाला ते पाहिजे ज्यांनी आम्हाला प्रकाशित केलं पाहिजे. आम्हाला प्रकाश द्यावा. आपण महाराज भाग्यवान आहोत. आज ज्ञानेश्वरीचा प्रकाश जगाला देणारं रत्न आपल्या जिल्ह्यातला आहे.
ते भगवानगडाच्या गादीवर आहेत, फुकट ज्ञानेश्वरी लिहून देऊन राहिले, सार्थ अर्थ. का करून राहिले असे? का करून राहिले? पैसे भेटतात का त्याचे? पैसे भेटतात? का करून राहिले? जनसमाजांना, ज्या भगवान बाबांनी गळ्यामध्ये ज्ञानेश्वरीची समाधी करून टाकली होती, त्या भगवान बाबांच्या सगळ्या लेकरांना ज्ञानेश्वरी समजली पाहिजे. भगवान बाबाच्या लेकरांनी ज्ञानेश्वरीवर प्रेम करणं ही भगवान बाबांची खरी सेवा आहे. आज आपलं वैभव आहे का लोक ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन आळंदीत घेतल्यानंतर सगळ्यात मोठ्या मंदिरात भगवान गडावर येतील एवढं मोठं मंदिर बनवून राहिलं. माऊलीच आहे, माऊलीच आहे. आणि त्या माऊलीच्या, आमच्यासाठी ज्ञानेश्वरी म्हणजेच वेद आहे. आमच्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द म्हणजेच वेद आहेत. कारण की त्या तुकोबारायांनी सुद्धा सांगितलं, वेदाचा तो अर्थ मासीच ठाम, ज्यांचं जीवन वैदिक आहे ते वैष्णव आहे. वेदांचा विरोध मान्य करू नका. तुकोबारायांनी सांगितलं, वेद बाह्य बोले लंड तो पाषाण, त्याचे काळे तोंड संतामध्ये. वेदाला ज्ञानोबारायांनी आई म्हटलं. अहितापासून काढीती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. ती माऊली आहे, ती आई आहे. आणि त्या आईच्या म्हणण्यानुसार जे वागतात जगतात ते वागतात जगतात. महाराज, त्या शब्दामध्ये सुगंध आहे. त्या शब्दातला सुगंध बराक ओरामाला कळला. शब्द थोडी कळले असतील, त्या शब्दातला सुगंध कळला. आणि शब्दातला सुगंध कळला त्याला खानदानी म्हणतात. ही शब्दाची क्रीडा आहे. मी त्याच्या आता आयुष्य दिलं. ब्रह्मचारी माणसानं काय करावं? ब्रह्मचारी धर्म धोकावी, दुसरं काय करायचं आहे? मला म्हणते, बरेच जण म्हणतात, महाराज आता तुम्हाला काय अभ्यास करायची गरज आहे? मग काय करू? तो आल्या गोष्टी ऐकू, याचं असं झालं, त्याचं तसं झालं. अरे अभ्यास करायसाठी जीवन दिलं ना. आणि फार चांगली चव मिळते महाराज, फार चांगली चव मिळते, फार चांगली. काय वेगवेगळं मिळते, काय वेगवेगळं मिळते. आणि माझा स्वभाव आहे, जे काही वेगळं मिळलं मला असं वाटते की माझ्या श्रोत्यांना दिलं पाहिजे. कारण मी माझ्या श्रोत्यांवर प्रेम करतो. तुम्ही 2 तास माझ्यासाठी बसता. कीर्तन करायचं असेल तर जीव ओतून केलं पाहिजे. तुम्हाला वाटते मी 400 किलोमीटर गाडी चालवत आलो? गाव छोटा आहे, ड्रायव्हर नाही भेटत. 2च ड्रायव्हर आहेत का जे दारू पित नाही, बाकी सगळे दारू पितात. चांगले लोक पहिले दुसरे घेऊन गेले. आमच्या वाट्याला कोणी येत नाही. दारू पिणारा आला आणि त्यानं रस्त्यातच गलंडली तर महाराज गेले. काय काय किती काळजी आहे. आणि हा सगळा 8 तास
काल 400 किलोमीटर गाडी चालवली, नागपूरला काल्याचं कीर्तन केलं, आज तुमच्या इथं कीर्तन करण्याकरता आलो, उद्या 400 किलोमीटर गाडी चालवत परत घरी जाणार, परवा पुन्हा 250 किलोमीटर गाडी चालवत चालवत नागपूरला जाणार. हे सगळं कशासाठी आहे? पैशासाठी. पैशासाठी येतो तो कीर्तनकार असतो आणि प्रेमासाठी येतो तो साधू असतो. वारकरी संप्रदाय प्रेम देते. पैसा तुच्छ गोष्ट आहे. मला आत्ता यांनी सांगितलं, कोरं शर्ट खंडूबाबांच्या अंगात घालून दिलं आणि त्यांनी खिशातून हात टाकून त्याच्यातून नोट काढली. ज्यांनी खाली खिशात टाकून जर हात टाकून जर नोट काढली तर त्यांच्यापाशी पैशाची काही कमी आहे का? काही कमी आहे का? आजही भगवान बाबा गेले, पण भगवान बाबाच्या नावानं पैसा थांबत नाही. त्या मंदिरापासचे आकडे पाहू पाहू चांगले चांगले लोक वाकडे झाले. पैसा गौण आहे, पैसा व्यवहार आहे, मुख्य प्रेम आहे. का दिलं? त्यांना वेदानं शिकवलं. वेद सांगतो सगळ्यांवर प्रेम करा. आपल्या हिंदू धर्माचा सनातन परंपरेचा अभिमान बाळगा. एकमेव सनातन धर्म आहे ज्यानं सांगितलं सर्वे भवंतु सुखिना. एकमेव हिंदू धर्माचं मंदिर असते का जिथं आरती झाल्यानंतर म्हटलं जाते विश्व का कल्याण. कारण की आमच्या देवाचं नाव विष्णू आहे आणि विष्णू शब्दाचा अर्थ होतो व्यापक. म्हणून आमच्या ज्ञानोबारायांनी सुद्धा म्हटलं हे विश्वची माझी घर. अशा संतांचा अभिमान बाळगा. अशा संतांचा अभिमान बाळगा. माझा मुद्दा नीट आहे का बरं? कोण संत आहेत ज्यांच्यामध्ये वैदिक जीवनाचा आधार आहे, जे वैदिक आहेत? वेदानं आम्हाला चांगलं शिकवलं. अजून सांगू? फार इच्छा होऊन राहिली आज. हे फक्त वयवरच किती वय निघून जाईल सांगता येत नाही. वय म्हणजे ज्यांचं जीवन वैविध्यपूर्ण आहे. असं नुसतं एक अँगलचं जीवन नाही आहे. म्हणून तर संतांच्या संबंधामध्ये म्हटलेलं आहे, माणसासारखे दिसत असले तरी संत नरती जगा. संत दिसायला माणसासारखे असतात. खंडूबाबा दिसायला आपल्यासारखे असतील, पण खंडूबाबा माणसासारखे नाही. वैविध्यपूर्ण जीवन आहे, वैशिष्ट्यपूर्ण जीवन आहे. सगळं आहे हो. ज्ञानोबारायांपाशी काय नाही आहे? ज्ञानोबारायांपाशी ज्ञान आहे. नुसता ज्ञान नाही आहे. अजून बोलू? ज्ञानाचा
ज्ञानोबार आहे, ज्ञानाचा सागर आहे. किती बोलावं. देवानं निर्माण केलेला सागर जो आहे ना, तो सागर आहे पण खारा आहे. ज्ञानोबार यांनी निर्माण केलेला ज्ञानाचा सागर आहे ना, तो गोड आहे. कोण मोठ? कोण मोठ? कारण आहे ज्ञानोबार यांनी जे ज्ञानाचा सागर आहे ते ज्ञान सगळ्यांना दिलं. जिथं देण्याची प्रवृत्ती असते तिथं गोडपणा आहे. विहिरीचं पाणी आपल्याला देत राहते म्हणून विहीर गोड आहे. नदीचं पाणी आम्हाला देत राहते म्हणून नदी गोड आहे. ती नदी जेव्हा समुद्रात जाते आणि समुद्र केवळ जमा करतो, जमा करणारा खारट होतो. जमा करणारे खारट असतात. संत वामन भाऊंसाठी, संत भगवान बाबांसाठी आणि खंडू बाबांसाठी इतका चांगला उत्सव होत असताना जे देत नाहीत, फक्त जमा करतात, ते खारट असतात. देणारा गोड होतो. ज्ञानोबारायांनी सगळ्याला दिलं. महाराजांनी प्रमाण दिलं. ते प्रमाण थोडस वेगळं का आहे? गहनी प्रसादे गहनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना दिलं आणि निवृत्तीनाथ महाराजांपासून ज्ञानेश्वर महाराजांनी ते प्राप्त केलं. माझा विषय होता जो देतो तो गोड होतो. मग ज्ञानोबारायांनी ते दिलं. त्या ज्ञानोबारायांचं वर्णन तुकोबाराय करतात. घातला दुकान देते आली अशी. हे प्रमाण योग्य आहे. तुझंही योग्यच आहे. तू पहिला तर दिसला राजा. बहुतेक मला प्रमाण देत नाहीत कोणी. कारण की मला प्रमाण दिलं की त्याच्यातून मग दुसरा अर्थ निघतो अजून. मग त्याच्यामुळे तो प्रवाह तिकडे चालला जातो. तर त्यालाही माहित पडलं नेहमीचे आले का महाराजाला प्रमाण देऊ नका, अजून ते कीर्तन दुसरीकडे जाईल. दुसरीकडे जातो असा अर्थ करू नका. बोल जो देतो तो गोड असतो. ज्ञानोबाराय अजून थोडस वेगळं बोलतो तुम्हाला. म्हणजे वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण जीवन कसं आहे. ज्ञानी आहेत. देव स्वतः म्हणतात, देव म्हणे रुक्मिणी तो एकच योगी. ज्ञानीही आहेत, योगीही आहेत. योगी तर इतके आहेत महाराज. एक उत्तर प्रदेश मधले साधू आळंदीमध्ये आले. त्यांना खेचरी मुद्रा लावायची प्रयत्न करत होते ते. त्यांनी सगळीकडे ज्ञान प्राप्त करून पाहिलं पण ती खेचरी मुद्रा काही लागत नव्हती. कोणीतरी सांगितलं अलंकापुरी में जाइए, वहां ज्ञानेश्वर महाराज जी ने ज्ञानेश्वरी नाम का ग्रंथ लिखा है. उसमें भगवद गीता में का जो 6ठा अध्याय है उस पर योग की चर्चा की है. त्यांनी येऊन ते वाचलं ना,
तर त्यांना खेचरी मुद्रा लावता येत नव्हती. त्यांना खेचरी मुद्रा लावता आली आणि त्याच्यानंतर ते आळंदी सोडून गेलेच नाही, तिथेच थांबले. योगी आहेत. देवानं योगी म्हणावं, मोठ्यानं मोठं म्हणावं, याच्यात मोठेपण असते. मोठ्यानं मोठं म्हणावं, याच्यामध्ये मोठेपण असते. भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, काय नाही आहे. अजून वेगळं सांगू थोडस, देवाला जे काम देव बनून भगवद्गीता सांगताना पूर्ण करता आलं नाही, ते काम करण्याकरता देवच ज्ञानेश्वर महाराज म्हणून जन्माला आले. इतकं वैशिष्ट्यपूर्ण जीवन आहे, इतकं वैशिष्ट्यपूर्ण जीवन आहे. वैराग्यमय जीवन, वैरभाव रहित जीवन, वैमनस्य भाव रहित जीवन, वैदिक आचार युक्त जीवन, वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण जीवन. अजून एक सांगू, वैषम्य रहित जीवन. भेद नाही केला, आपला परका नाही केला. भेद करणारे लोक समाज घडवत नाहीत, समाज तोडतात. भेद नाही केला, आज भेद केला जातो. शासनाने विचार करावा, सगळ्या मोठ्या लोकांनी, समाजातल्या अग्रणी लोकांनी विचार करावा. भेद केल्यामुळं आपली ताकद कमी होऊन राहिली. आणि आमच्या वारकरी संप्रदायानं हे 700 वर्षा पहिलेच सांगितलेलं होतं. भेदा भेदा ब्रह्मा मंगेना, भेदा भेदा ब्रह्मा मंगेना, विष्णु माये जानो वैष्णवा हरे मी प्रमाण जरी दिलं तरी याच्यामध्ये वैष्णव शब्द आलेला आहे. विष्णुमय जग भेदाभेद भ्रम, जो वैषम भाव रहित जीवन जगतो तो वैष्णव आहे. भेद नाही करत, आपला परका आपला परका. आपला परका कोण आहे? अरे सगळे माझे आहे, सगळे माझे आहे. आता हे इतक्या व्याख्या तुम्हाला सांगितल्या, मी अजूनही सांगू शकतो, पण एका कीर्तनात इतकं सांगितलं तर डबल बोलवाल नाही तुम्ही. आणि झरा आटणार नाही बरं. का आटणार नाही? माझी प्रौढी म्हणून नाही सांगत. ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे बाप असल्यावर झरा आटत नसतो. दुसऱ्याचं पाहतो म्हणून झरा आटते. आता याचा मूळ गाभा लक्षात घ्या. त्यांच्यामध्ये वैरभाव नाही, त्यांच्यामध्ये वैमनस्य नाही, त्यांच्यामध्ये वैषम्य भाव नाही. याचं कारण काय माहित आहे? अवघी देवावरी माया. आणि अवघी देवावरी माया म्हणत असताना त्यांचा जो देव आहे तो सुद्धा व्यापक आहे, विष्णुमय, म्हणून सगळ्या जगावर प्रेम करतात. आम्हाला ते शाळेमध्ये असताना फार चांगली कविता होती. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगी जे तुला पदगतिता, जगी जे तुलाची पतिता, जगी जे तुला पदगतिता, जगी जे तुलाची पतिता. जगाला
कोणाची आहे कविता माहित नाही. आपल्याला काय माहित आहे? जुन्या लोक पोरांना माहित आहे साने गुरुजींची कथा आहे, श्यामची आई. किती सुंदर शिकवलं जायचं शाळेमध्ये. महाराज आजही ग्रामीण भागामध्ये तुम्ही जा, ग्रामीण भागामधली आई असेल ना, पोरगा बाहेर जेवायला जात असेल तर तो जर 4 पोळ्या खात असेल तर ती 6 पोळ्या बांधून देते. तिला माहित आहे माझ्या पोरासोबत दुसरा जर आला ना, यानं घासातला घास त्याला दिला पाहिजे. तुम्ही शहरात जा, ते तुम्हाला विचारते तुम्हाला किती पोळ्या लागल. आता काय मोजून पोळ्या खाऊ का? पोळ्या मोजणारे श्रीमंत मी खूप पाहिले. पोळ्या मोजणारे यांच्यात कुठं प्रेम आहे हो? यांच्यात कुठं प्रेम आहे? एक श्रीमंत मी पाहिला स्वतः, फार मोठी संपत्ती आहे, नाव घेता येत नाही, सगळं ऑन रेकॉर्डिंग असते. मी काय भेटतो असा विचार नाही, मग सोयरी का थोडी करायची आहे. पण कोणाला अपमानास्पद बोलण्याकरता नाही म्हणत, मी त्याची वृत्ती सांगतो तुम्हाला. खूप श्रीमंत, आमचं गाव विकत घेऊ शकतो एवढा श्रीमंत. मंदिरामध्ये जेवण असताना त्या स्वयंपाक करणारीला म्हणू लागला, म्हणे आता काय नवीन पाकिट फोडतं, एवढ्यातच आटपवणं. अरे ते म्हणे सेट होणार नाही ना. म्हणे का होणार नाही? म्हणे कोण किती खाते तुले माहित असेल म्हणे. खाऊच कशाला घालतं? येडी हळद कशाला खाऊ घालतो? उपकार करून राहिला का? हे लोक काय हे प्रेम करतात? जो दुसऱ्याचं अन्न मोजतो हे प्रेम करणारी आहे? आपल्याला भूक लागल्यानंतर अन्न खाणं ही प्रकृती आहे. आपल्याला अन्न खात असताना दुसरा कोणीतरी आला त्याला हाकलून देणं ही विकृती आहे. पण आपण अन्न खात असताना आपल्या घासातला घास दुसऱ्याला देणं ही भारताची संस्कृती आहे. ही संस्कृती आहे. संतांनी दिलं काय केलं त्यांनी? माझा मुद्दा आहे का? अवघी देवावरी माया, देव संकुचित नाही नो. विठ्ठल जळी स्थळी रीता ठाव नाही. मग तो विठ्ठल जर इतका मोठा आहे, मग त्याच्यावर प्रेम कसं करायचं? सगळ्यांमध्ये विठ्ठल आहे. तुम्ही इथं उपस्थित असणारे सगळे ज्यांनी प्रेमानं कीर्तन ऐकलं, ज्यांनी एकमेकांसोबत गोष्टी करत करत ऐकलं, ज्यांनी अधामधातून चव घेऊन बाहेर गेले, सगळ्यांना मी नमस्कार का करतो? मी आल्याबरोबर सगळ्यांना नमस्कार करतो. कीर्तन सुरू करताना हे का करतो? याचं कारण आहे, मी तुम्हाला नमस्कार करत नाही, तुमच्यामध्ये असणाऱ्या माझ्या पांडुरंगाला नमस्कार करतो. म्हणून माझं पांडुरंगावर प्रेम आहेच, पण माझं तुमच्यावरही प्रेम आहे. आय लव्ह यू. हे शब्द वाईट वाटतात लोकांना, कारण की प्रेमच नाही कळलं ना. आजचे संसारी लोक मोहालाच प्रेम समजतात. आणि अजून एक वाक्य बोलतो, खरं प्रेम तुमच्यावर संतच करतात. बाकी सगळं प्रेम तो स्वार्थाचं आहे. मी म्हणत नाही माय बाप सांभाळती, लोभा कारणे पाळती. मायबापाची सुद्धा इच्छा असते की आम्ही याच्याकरता काही केलं तर यानं आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. खंडू बाबाची इच्छा नाही आहे का तुम्ही त्यांची पुण्यतिथी साजरी केली पाहिजे? तरी त्यांनी प्रेम केलं. भगवान बाबांची अशी काही इच्छा नव्हती की माझ्यासाठी एवढे मोठे सप्ते केले पाहिजे, पण तरीही त्यांनी तुमच्यावर प्रेम केलं. लाखो लोक येतात आणि हा प्रेम भाव कायम ठेवला पाहिजे. जुना ज्ञानोबारायांचा एक चित्रपट होता हिंदीमध्ये, त्याच्यामध्ये एक गीत फार सुंदर होतं. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, मेरे मसीहा बाबा, मेरे मसीहा बाबा, मनावही वाटून राहिलो, तुम्ही ऐकूनही चांगले राहिले, पण माझ्याकडे 5 मिनिट राहिले. आणि आता ऐका, दुसऱ्यावर आम्ही प्रेम केव्हा करू शकतो? जेव्हा चुकीच्या गोष्टीवर प्रेम करणार नाही. आज आमचा व्यवहार सुद्धा पैशावर प्रेम करणारा झाला.
भावाभावात भांडणं कशासाठी होतात? कशासाठी? आज भांडणं जगात कशासाठी आहे? एक तर पैशासाठी, नाही तर सत्तेसाठी. सत्तेसाठीतल्या भांडणानं काय होऊन राहिलंय काय आता नवीन सांगायची गरज आहे? गरज आहे का? आता काल का परवाची न्यूज होती, यांनी मला दाखवली का आता निवडून आलेला एका नगरसेवकाची हत्या करून टाकली. का निवडून आला म्हणून? म्हणजे ही लोकशाही आहे. ही आमची लोकशाही आहे. याचं कारण काय आहे माहित आहे? आम्ही दुसऱ्या गोष्टीवर जास्त प्रेम करतो. साधूचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात, नाही आणिक प्रमाण. दुसरं काही नाही. मग कोणाला म्हणायचं साधू? नाही अनेक प्रमाण. मग पहिलं काय, त्याचं शरीर पाहून त्याला साधू म्हणायचं का? मग भगवे कपडे घातले म्हणून संन्यासी म्हणायचं का? मग दाढी वाढवली मग म्हणून काय त्याला साधू म्हणायचं का? ज्याच्या अंगावर केस जास्त असतात त्याला साधू म्हणायचं का? लोकाला हेच पाहिजे महाराजांचा. मी एका गावात इतकं चांगलं कीर्तन केलं, इतकं चांगलं कीर्तन केलं, सगळं झालं, तिथं कोणीतरी एक पागल आला भगवे कपडे घालून. लोक त्याच्याच पाया पडायला लागले. गेला आमचं उचलीत. अशा बऱ्याच पागलाले लोकांना संत बनवलं. मी टीका करतो असा अर्थ करू नका. वरलीचा आकडा सांगणारा संत असतो का? आमच्याकडे एका वरलीचा आकडा सांगणाऱ्याचं मंदिर आहे. आपण हिंदू धर्म फार थोडी गतानुगती करत करत चुकीचं काम करतोय. एक व्यक्ती बिहारमध्ये जन्माला आला 150-200 वर्षापूर्वी. त्यानं सांगितलं मी देवाचा अवतार आहो. आज जगातले सगळ्यात मोठी मंदिरं त्याची आहे. आम्हाला काही माहित नाही, चाललो आम्ही. आम्ही कधी डोळस होणार? आज वारकरी संप्रदायानं जगाला ज्ञानवान साधू दिले. आज ज्यांच्या अभंगावर PhD केल्यानंतरही अभंग कळत नाहीत. 750 वर्ष झाले ज्ञानेश्वरीची टेस्ट कायम आहे. कोणाला साधू म्हणायचं? दुसरी व्याख्या आहे का? वयची तर सांगितली ना, कृष्णची सांगतो. ज्यानं आपल्या षड विकारांना नमवलं त्याला साधू म्हणा. ज्यांनी विकाराला नमवलं. याच्यापेक्षा सांगू, विकार ज्यांना नमस्कार करतात त्यांना साधू म्हणा. ते म्हणतात बा आम्ही तुमच्यापाशी येत नाही, स्वप्नातही येत नाही. कारण की तुमच्या स्वप्नात पांडुरंग, ध्यानी पांडुरंग. आम्हाला यायला जागा कुठे आहे? खंडूबाबाच्या पुढे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर म्हणत असतील की आम्ही तुमच्याकडे येत नाही, तुमची दाढी मिशीन, तुमची काळी पाहली काच आमची फाटरते. विकार ज्यांना घाबरतात त्यांना संत म्हणावं. षड उर्मी हृदयात त्याचा अंत पुरवणी तो वैष्णव. आणि मग हे विकार जर त्रास देत असतील तर स्वतःचा नियम इतका सांभाळतात, पडता जड भारी, नेमान तळे निर्धारी. नियमापासून परावृत्त होत नाही.
महाराज शक्ती देते, परमार्थ शक्ती देते. आमचे ते चैतन्य महाराज निंबोळे म्हणून आहे, सलग 13 तास त्यांनी कीर्तन केलं, रेकॉर्ड केला, पूर्ण उभं राहून 13 तास कीर्तन. शक्य आहे काय? मला एक जण म्हणे, वारकरी कीर्तनकार उभे राहून का कीर्तन करतात? अरे आमचा देवच उभा आहे तर आम्ही बसू कसं? आमचा देवच उभा आहे, सुंदर ते ध्यान. मग आम्ही जर बसलो तर कसं होईल? जो देव आमच्यासाठी उभा राहतो त्याच्या कीर्तनासाठी आम्ही नाही उभं राहू शकत? तुम्ही बसलेले जरी असले तरीही तुम्हाला इथून जात असताना संसारामध्ये ताकदीनं उभं करण्याचं सामर्थ्य कीर्तनामध्ये आहे. येत असेल ती ताकद तर कीर्तन समजा, नुसतं हु 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 हा 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 करत घराकडे गेले, तमाशा समजा कीर्तनाच्या नावाखालचा, काही उपयोगाचा नाही. कदाचित त्याही काळात अशी असतीलच ना. का मग महाराज काय तुम्ही हे सगळं चांगलं सांगितलं, पटलं, वैष्णव शब्दाची जातवान व्याख्या सांगितली. मग संत कोणत्या जातीचे असतात? मग ते कोणत्या जातीचे असतात त्याचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या. दोन 5 मिनिटं घ्यायचे, घेऊ ना 2-5 मिनिटं, तो 2-5 मिनिटं याच्यासाठी घ्यायचे आहेत की आज त्याची गरज आहे. तुकोबाराय म्हणतात, साधूकडं पाहत असताना त्याची जात पाहू नका. तुका म्हणे याती हो का तयाची भली. आज ही फार मोठी अडचण आहे. जात पाहणारे साधू सुद्धा दिसतात
कबीर महाराज सांगून गेले होते, मोल करो तलवार का पडी रहने दो म्यान. कशासाठी? जाती न पूछो साधू की, पूछो उसका ज्ञान. मोल करो तलवार का पडी रहने दो म्यान. आणि म्हणून कोण आहेत संत? तर तुकोबाराय म्हणतात, आवडे ज्या हरी अंतरापासून. ज्यांना देव आवडतो ते संत आहेत. वैष्णव तो अवघी. ते इंद्रेश उपाध्याय यांचं एक फार सुंदर भजन आहे. हम तुम्हारे हैं प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे, हम तुम्हारे हैं. देव आमचा आहे आणि संबंध त्यानंच निर्माण होत असतो. असो, झालेली जी सेवा आहे ती भगवंताच्या चरणी समर्पित करतो. खंडोबाबांच्या 22व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा योग जुळलेला आहे आणि कीर्तन झाल्यानंतर प्रसाद आहे. कीर्तनाला जसा उत्साह होता तितकाच उत्साह प्रसादासाठी दिसतोय. आणि मग प्रसाद सुरू झाल्यानंतर कीर्तनकार किती चांगला असेल तर काय, प्रसाद आहे आणि घेतला पाहिजे, हरकत नाही. असाच तुमचा हा उत्साह टिकावा आणि त्या उत्सवाला खंडोबाबा निश्चितच आशीर्वाद देतील. 22 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 3 वर्षानंतर खंडोबाबांच्या पुण्यस्मरणाला 25 वर्ष म्हणजे रौप्य महोत्सव करायचा आहे. बघा, सांगत होते सगळी मंडळी, तुम्ही सुद्धा त्याच्याकरता प्रयत्न करत आहात. त्याच्याकरता संत वामनभाऊ महाराजांनी, संत भगवान बाबांनी आणि संत खंडोबाबांनी तुम्हाला ताकद द्यावी, शक्ती द्यावी, याकरता मी माझ्या मंगल कामना व्यक्त करतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी फक्त 1 मिनिट हात वर करा. ज्यांच्या कृपेनं बोलू शकलो त्यांच्यासाठी फक्त 1 मिनिट. मी तुम्हाला 2 तास दिले, तुम्ही मला 2 तास दिलेत, पण ज्यांच्यामुळे हे सगळं घडू शकलं त्यांचं एकदा भजन करू आणि वाणीला पूर्णविराम. ज्यांच्यामुळे इथं येता आलं, आमचे अनिल भाऊ सानप, त्यांचं 2ही काम आहे, जय जवान जय. पहिले जवान म्हणून काम केलं, आता किसान म्हणून देशाकरता काम करून राहिले. नवनाथ भाऊ यजमान, त्यांनी आल्याबरोबर दोघही भाऊ सगळे लगेच तत्पर होते आणि म्हणतही होते की तुम्ही तसे येत नाहीत, थांबत नाहीत. आज सेवेचा योग आला, मग तुम्हाला सगळ्यांना सेवा करायची आहे. ज्यांच्यामुळं बोलू शकलो त्यांचं एकदा शब्दरूपी सेवा खंडोबाबांच्या चरणी समर्पित करतो. वैष्णव शब्दाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. नसेल लक्षात आलं, विशाल महाराज बडे या युट्यूब चॅनलला कीर्तन टाकलं जाईल. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब याच्यावर विशाल महाराज बडे या नावानं सर्च केलं. प्रचार नाही बरं, तुम्हाला जर वैष्णव अजून ऐकावा वाटला तर त्याच्याकरता ते त्याच्यावर सेव्ह राहणार आहे, तुम्ही पुन्हा ऐकू शकता. पुनश्च सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. झालेली सेवा खंडोबाबांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. जय